नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे वृक्षारोपण। उमरखेड तालुक्यातील चातारी येथील स्वर्गीय पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता। त्याच निमित्ताने स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे दरवर्षीच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो। यावर्षी उमरखेड येथील गोकुळनगर येथील हनुमान मंदिर परिसरात कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजयराव पंजाबराव माने, प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, डॉक्टर वीणा कदम सर, देवानंद मोरे, दिलीप भंडारे, अशोक वानखेडे, श्रीधर देवसरकर, सुधाकर वानखेडे, प्राचार्य खान, मुख्याध्यापक सादुळे होते। या वर्षी सत्यशोधक शेतकरी संघ आणि राजश्री शाहू महाराज स्मारक समिती आणि इतर दानकर्त्यांनी केलेले वृक्षदान, औदुंबर वृक्ष संवर्धन समिती आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यातर्फे वृक्ष लागवड करण्याचे श्रमदान करून दरवर्षी वृक्षदान घेऊन मोठ्या प्रमाणात आपल्या मातीला तिजोरी समजून त्यामध्ये वृक्षरूपी भांडवलाची गुंतवणूक ठेवून शुद्ध हवा आणि प्राणवायू हेच व्याजाचा परतावा समजून भावी पिढीला निरोगी आयुष्य जगण्याची संकल्पना या अनोख्या स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेतर्फे निसर्गाची सेवा करण्याचा मानस डॉक्टर विजयराव पंजाबराव माने यांनी व्यक्त केली। त्याकरिता या बँकेचे अध्यक्ष अशोक शिरपुले यांना मोकळ्या हाताने हरितदान करण्याचे आव्हान डॉक्टर माने यांनी केले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक शिरपुले सर व सूत्रसंचालन सुनील वानखेडे सर, तर आभार प्रदर्शन पांडुरंग माने सर यांनी मानले आहे। लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम। विद्यार्थी 1000 वृक्षाची गुण 2700, प्रत्येक शिक्षक जे आहेत 5 वृक्ष, किती 3000च्या वर। प्रत्येक वर्षी आपण हे सहज करू शकतो आणि त्याच्यामध्ये काही फार आपल्याला अवघड जाणार आणि ही दरवर्षीचं दान हरित दान म्हणतो। शिरपुले सर जे की या स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेचे अध्यक्ष आहेत, त्याचा मोकळ्या हातानं आपण दरवर्षी दान देत राहू आणि आपल्या शहरामध्येच नाही आपल्या परिसरामध्ये हरित दान करून आमच्या निसर्गाला शुद्ध हवा आणि ऑक्सिजन देणारी ही कृती जी आहे आपण